इराणच्या सानंदजमध्ये अनेक स्फोट. इराणमधील रेडिओ टेलिव्हिजन कार्यालयांना लक्ष्य. स्फोटामुळे शेजारच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणी जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला. 87 मृत्यू, 32 जणांना वाचवलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीत तब्बल 37 भारतीय जहाजं अडकलेली. 1000हून अधिक भारतीय खलाशांचा खोळंबा. जहाजांमध्ये कच्चं तेल आणि गॅस असल्याची माहिती. भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी 58 विमानांची आखाती देशांकडे झेप. 1-2 दिवसात आणखी भारतीय मायदेशी परतणार. एकनाथ शिंदेंचं दावोसला जाणारं विमान इराण पाडणार होतं. आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप. परवानगीशिवाय हद्द ओलांडल्यानं धमकी दिल्याचा दावा. अजितदादांचं विमान पडलं तिथं झाड नसून झुडूप होतं. अपघाताच्या अहवालावर रोहित पवारांचं वक्तव्य. झाडांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचा आरोप. ई चलन प्रणालीविरोधात ट्रान्सपोर्ट संघटनांचा आजपासून संप. महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनचाही संपाला पाठिंबा. ऐन परीक्षेच्या हंगामात संपामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची अडचण वाढणार. मुंबईच्या तापमानात लक्षणीय वाढ. सांताक्रूज वेधशाळेकडून तब्बल 38.7 अंश सेल्सिअस तर कुलाबा वेधशाळेकडून 35.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आजही पारा 37 अंशांवर राहण्याचा अंदाज. नागपूर नांदेड विमानसेवा 31 मार्चपासून सुरू होणार. आठवड्यातील 5 दिवसात प्रवाशांना उड्डाणाची सुविधा उपलब्ध राहणार. भाविक, व्यापारी, विद्यार्थी आणि पर्यटकांची सोय होणार. लाडकी बहीण योजनेच्या खर्चात 20% कपातीची शक्यता. अर्थसंकल्पीय तरतुदीत 20% कपात होण्याचे संकेत. 2100 रुपये हप्त्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा. T20 विश्वचषक स्पर्धेत आज दुसऱ्या सेमीफायनलचा थरार. वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ इंग्लंडशी भिडणार. टीम इंडियात बदल होणार का, याकडे लक्ष. दातांचा डॉक्टर निघाला. बदलापूर स्त्रीबीज तस्करीचा मास्टरमाइंड. नाशिकमधून डॉक्टर अमोल पाटीलला बेड्या. मराठवाड्यात नफ्याच्या आमिषानं अफूची शेती. पोलिसांच्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा अफू साठा जप्त. धाराशिव, बीड, संभाजीनगरच्या शेतकऱ्यांवर कारवाई. नागपुरात पेट्रोल पंपावर वाघाचा वावर. काही तालुक्यातील मांढळमधील पेट्रोल पंपावर वाघोबाचा व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील न्हावी गावात शाळेमध्ये टिळा लावून येण्यास विरोध. शाळेविरोधात शिवप्रतिष्ठानसह हिंदुत्ववादी आक्रमक. टिळा लावण्यास कुठलंही बंधन नसल्याचं मुख्याध्यापकांचं स्पष्टीकरण. पुण्याच्या भोर तालुक्यात 40 हेक्टर वनक्षेत्र जळून खाक. डोंगर रांगांवर लागणाऱ्या सततच्या वणव्यामुळे वनक्षेत्र जळालं. वन्यजीवांच्या जीवितालाही धोका. रायगडमध्ये जिजाऊ राजवाड्या परिसरातील गवताला आग. पाचाडमधील जिजाऊ राजवाड्या परिसरातली घटना. वाळलेलं गवत वेळीच न काढल्यानं आगीची घटना. पुरातत्व विभागावर हलगर्जीपणाचा आरोप.